नेमकं बारामतीत काय काय घडतंय आपल्याला जाणून घ्यायचं आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत। जयदीप, खरं तर माधवी आता जे आहे त्या काटेवाडीतून सुनेत्रा पवार कनेरीच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। खरं तर मोठ्या संख्येने जे आहेत ते या ठिकाणचे ग्रामस्थ, काटेवाडी हे अजित पवारांचं गाव, आणि या ठिकाणी जे आहे ते ज्यावेळेस काटेवाडीमध्ये सुनेत्रा पवार आल्या त्यावेळेस त्या भावूक झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील आले। खरं तर हा भावनिक क्षण होता। या ठिकाणी महिला ज्या आहेत, ग्रामस्थ ज्या आहेत, त्यांचं औक्षण करण्यासाठी थांबले होते। ज्येष्ठ मंडळी देखील सुनेत्रा पवारांना भेटली। काटेवाडीतून जे आहे ते आपल्या मगाशी सांगितल्या पद्धतीने जे आहे ते सुनेत्रा पवार सकाळी काटेवाडीमध्ये आल्या, अजित पवार यांच्या आईचं दर्शन घेतलं। त्यानंतर जे आहेत त्या कनेरीला जात असताना मध्ये काटेवाडी गावातल्या ग्रामस्थांनी त्यांना थांबवलं, त्यांचं औक्षण केलं आणि या ठिकाणी जे आहेत त्या कनेरीमध्ये गेलेत। गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे, ज्यावेळेस प्रचाराचा नारळ फोडला जातो आणि ते प्रत्येक वेळेस मारुतीच्या कनेरीच्या मंदिरात जो आहे तो प्रचाराचा नारळ वाढवला जातो, त्यानंतर जे आहे तो प्रचाराला शुभारंभ केला जातो। आज जे आहे ते सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामध्ये जय पवार आहेत, ऋतुजा पवार आहेत, पार्थ पवार आहेत आणि अनेक आमदार जे आहेत ते सुनेत्रा पवारांसोबत कनेरीला या अर्ज दाखल करण्याच्या निमित्तानं खूप वेगवान घडामोडी बारामतीत घडतायत। या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।